नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्मैत करिअर अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच झालेल्या पेपरमध्ये तुम्हाला सर्वांना पेपर चांगला गेला असेल अशी मी आशा बाळगतो. आणि आता आपण बघणार आहोत इकॉनॉमिक्स या विषयाचं एक्सप्लेनेशन. पहिला प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या तत्वावर आधारित विश्व व्यापार संघटनेचे करार आहेत? तुम्हाला विश्व व्यापार संघटना माहिती असेल काय? त्याचं नाव आहे WTO. WTO चा करार काय आहे? भेदभाव नाही या आधारावरती ती संघटना स्थापन झालेली आहे. आपल्याला WTO बद्दल काय माहिती पाहिजे तर तिची स्थापना माहिती पाहिजे. 1 जानेवारी 1995 ला WTO ची स्थापना झालेली आहे. आणि WTO चं मेन कार्य काय होतं की व्यापारामधले जे अडथळे असतील ते आपल्याला दूर करायचे आणि मुक्त व्यापाराला चालना द्यायची आहे. त्यासाठी आपण WTO ची स्थापना केली होती. तर मुक्त व्यापाराला स्थान देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की व्यापारामधला जो भेदभाव आहे तो आपल्याला नाहीसा करावा लागेल. त्यामुळे त्याचं मुख्य तत्व काय होतं की भेदभाव नाहीसा करणे. इंग्लिश मध्ये काय म्हणू शकतो आपण? नो डिस्क्रिमिनेशन. यामध्ये बाकीचे दोन ऑप्शन काय? सर्वात अनुकूल राष्ट्र आणि राष्ट्रीय वागणूक. हे जरी दोन ऑप्शन असले तरी भेदभाव नाहीसा करण्यासाठी आपल्याला काय करायचंय हे याच्यातून दिसतंय. काय की तुम्हाला जर भेदभाव नाही करायचा तर तुम्हाला काय करावं लागेल? सर्वात अनुकूल राष्ट्र हा बाकीच्या राष्ट्रांना तुम्हाला दर्जा द्यावा लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक राष्ट्राला तुम्हाला राष्ट्रीय वागणूक द्यावी लागणार आहे. पण ती कशासाठी? तर भेदभाव नाही करण्यासाठी तुम्हाला हे करावं लागणार आहे. म्हणून सर्वात महत्त्वाचं तत्व काय होतं? भेदभाव, नो डिस्क्रिमिनेशन किंवा भेदभाव नाही. म्हणजे उत्तर आहे भेदभाव नाही. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही? काय विचारलंय? केंद्र सरकारची थकीत देयता नाही. म्हणजे असं कोणती देयता आहे जी केंद्र सरकारला परत करावी लागत नाही? थकीत देयता म्हणजे काय? जी त्यांना परत करावी लागणार नाही. ऑप्शन बघा काय काय? अंतर्गत कर्ज, बाजार कर्ज, कोषागार बिले आणि विदेशी मदत. तुम्हाला काहीही माहिती नसलं तरी तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. कर्ज आपण घेतलं, आपल्याला परत द्यावं लागेल. बाजार कर्ज घेतलं, इथे कर्ज आलाय, इथे कर्ज आलाय. कुठलेही कर्ज घ्यायचं असलं ते आपल्याला परत करावं लागतं. त्यामुळे हा ऑप्शन येत नाही, हा ऑप्शन येत नाही. कोषागार बिले म्हणजे काय? ट्रेजरी बिल्स म्हणजे काय की नाणे बाजारामध्ये कमी कालावधीचे जे बिलं असतात त्याला काय म्हणतो आपण? कोषागार बिले. आणि ते पण गव्हर्नमेंटला परत करावे लागतात. विदेशी मदत ही अशी गोष्ट आहे जी गव्हर्नमेंटला परत करावी लागत नाही, कारण तिचं नावच काय आहे? विदेशी मदत, फॉरेन एड्स. मग खालीलपैकी केंद्र सरकारची थकीत देयता नाही असं कोणतं उत्तर आहे? मग त्याचं विदेशी मदत म्हणजेच फॉरेन एड्स. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे, 14व्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्र व्यवस्थापन कायद्याला कोणता पर्याय सुचवला? म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचंय की फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंट या बदल्यात 14व्या वित्त आयोगाने कोणता उपाय सांगितला होता? तुम्हाला थोडं वित्त आयोगाबद्दल माहिती पाहिजे. वित्त आयोगाची स्थापना होते 280 कलमानुसार आणि आतापर्यंत आपल्यापर्यंत आता हा 16वा वित्त आयोग सुरू आहे. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते YB रेड्डी होते आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही या FRBM कायद्याच्या ऐवजी कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी हा कायदा करा. त्याचं इंग्लिश मध्ये आपण म्हणू शकतो डिबेट सेलिंग अँड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्ट. म्हणजे ह्या कायद्याच्या ऐवजी तुम्ही कोणता कायदा करायचा आहे? कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा. FRBM ऍक्ट आला होता 2003 साली. त्यानंतर आपण एक्सप्लेन पुढच्या ह्याच्यात बघू. पुढचा प्रश्न आहे, वित्तीय समावेशनासाठी प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू करण्यात आली? तुम्हाला माहिती असेल की ज्या टायमिंगला पहिल्यांदा बीजेपी गव्हर्नमेंट आलं होतं, NDA गव्हर्नमेंट, त्या टायमिंगला लाल किल्ल्यावरनं त्यांनी घोषणा केली होती की आम्ही वित्तीय समावेशनासाठी एक योजना राबवणार आहे.
पण त्या योजनेची सुरुवात कधी झाली होती? 28 ऑगस्ट 2014 या साली. त्यामुळे जनधन योजनेची सुरुवात कधी होते? 28 ऑगस्ट 2014 साली. आता या योजनेला बरोबर 10 वर्ष कंप्लीट झाले आहे 2024 ला. त्यामुळे ही योजना महत्वाची आहे. या योजनेबद्दल बाकीच्या गोष्टी तुम्ही बघून घ्यायच्या. पुढचा प्रश्न आहे, तेंडुलकर समितीने तेंडुलकर समितीने 2011-12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण किती होते असे सांगितले. दारिद्र्य आपल्याला माहिती आहे की दारिद्र्य प्रत्येक पेपरला येणारा काहीतरी प्रश्न आहे. आपल्याला कोणती समिती विचारली आहे? तेंडुलकर समिती. तेंडुलकर समितीची स्थापना होते 2005 साली आणि त्यानंतर त्यांचा ते अहवाल देतात 2009 ला. तेंडुलकर समितीवरनं आपल्याला 2009-10 आणि 11-12 आकडे आपल्याला समजतात. तर तुम्हाला हे आकडे पाठच पाहिजे, कारण की आयोग 3-4 जे समिती आहे त्यांच्यावरती प्रश्न विचारतो. त्यात एक आहे अलग कमिटी, दुसरी लकडावाला कमिटी, तेंडुलकर आणि रंगराजन. तर ह्या प्रश्नाचं उत्तर होतं 21.9%. म्हणजे 2011-12 मध्ये भारतामध्ये 21.9% दारिद्र्य रेषेच्या खाली लोक राहत होती. समजतंय सर्वांना? पुढचा प्रश्न बघायचा आहे. लोकसंख्या धोरण 2000 चे तात्कालिक म्हणजेच ताबडतोब उद्दिष्ट काय होते? काय विचारले? 2000 साली जे लोकसंख्या धोरण आलं होतं त्याचे तात्कालिक उद्दिष्ट काय होते? 2000च्या लोकसंख्या धोरणाने 3 उद्दिष्ट देतात. काही असतात तात्कालिक, काही असतात मध्यावधी आणि काही असतात दीर्घ. ऑप्शन बघा तुम्ही काय आहे, तुम्हाला ऑप्शन वरून बऱ्यापैकी अंदाज येऊन जाईल. पहिला ऑप्शन काय म्हणतो? आरोग्याच्या पायाभूत सुविधांची पूर्ती करणे, मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे. दुसरा ऑप्शन म्हणतो एकूण प्रजनन दर हा बदलाच्या दराच्या पातळी इतका कमी करणे. तिसरा ऑप्शन म्हणतो सर्व मुलांचे सार्वत्रिक लसीकरण पूर्ण करणे. तर 2000 सालच्या लोकसंख्या धोरणाचे तात्कालिक उद्दिष्ट काय होते? आरोग्याच्या पायाभूत सुविधांची पूर्ती करा आणि प्रजनन आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या. तुम्हाला ऑप्शन वरून कसं समजू शकतं? ह्या गोष्टी तुम्ही ताबडतोब करू शकता, पण सार्वत्रिक लसीकरण करण्यासाठी ठराविक काळ लागणार आहे. त्याच्यामुळे हे लक्ष त्यांनी टाकलं होतं मध्यावधीमध्ये. त्याचनंतर एकूण प्रजनन दर हा बदल दराच्या पातळी इतका कमी करायचा, म्हणजे तो करायचा होता 2.1 पर्यंत. ते पण काय होतं? मध्यावधी लक्ष. मग तात्कालिक लक्ष काय असतं? फक्त पायाभूत सुविधा तयार करा आरोग्याच्या. त्याच्यामुळे ते काय होतं? तात्कालिक लक्ष. आणि दीर्घ लक्ष काय होतं? 2045 पर्यंत लोकसंख्या आपल्याला काय करायची आहे? स्थिर करायची. हे काय होतं? दीर्घ लक्ष. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, पायाभूत सुविधांची पूर्ती आणि प्रजनन आणि आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे. पुढचा प्रश्न बघू. हा प्रश्न बऱ्यापैकी सर्वांना आला असेल. ग्रामीण भागातील शेती व संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी कोणती संस्था विचारली आहे? शिखर संस्था. म्हणजे अशी कोणती संस्था आहे जी ग्रामीण भागांमध्ये कर्ज पुरवठा करण्यामध्ये शिखर संस्था आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाबार्ड. नाबार्डच्या स्थापनेचं उद्दिष्टच हे होतं की ग्रामीण भागामध्ये कृषी व गैरकृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा करायचा आणि ग्रामीण भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढ करायची, त्याचा विकास करायचा. त्यामुळे नाबार्ड जी आहे ती ग्रामीण भागामध्ये कर्ज पुरवठा करणारी शिखर संस्था आहे. पुढचा प्रश्न बघू. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? प्रश्न काय आहे? शेतकरी कर्जमुक्त योजना, नाव काय दिलंय? महात्मा ज्योतिराव फुले. तर ही सुरू करण्यात आली होती 2019 ला.
2017 आणि 18 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतला असेल, 2 लाखापेक्षा ज्यांचे कर्ज कमी असेल त्यांच्यासाठी योजना सुरू केली होती 2019 साली. आता कर्जमुक्ती असं चर्चा चालू आहे. त्यामुळे हा प्रश्न येऊ शकतो की मागची कर्जमुक्तीची योजना कधी सुरू झाली होती. लक्षात द्यायचंय आणि व्यवस्थित बघून घ्यावे. पुढचा प्रश्न बघा. लाफर वक्र कशाचे नाते स्पष्ट करते? काय विचारलंय? व्हॉट रिलेशनशिप डज द लाफर कर्व एक्सप्लेन? लाफर कर्व काय सांगतो? तुमचा कर आणि त्याच्यातून होणारं महसुलाचं उत्पन्न एक व्यवस्थित पाहिजे. तुम्ही जर कर एकदम कमी ठेवला तर काय होणार आहे? शासनाला उत्पन्न भेटणार नाही. आणि तुम्ही जर कराचा रेट खूप जास्त ठेवला तर लोक कर भरणार नाही. लाफरने तेच सांगितलं होतं की तुम्ही कराचा दर कमी पण ठेवा की ज्यामुळे शासनाला थोडंफार उत्पन्न पण भेटेल आणि लोक पण कर देतील. त्यालाच म्हटलेलं आहे काय? लाफर कर. लाफर कर कशाचा संबंध दाखवतो? कराचा दर आणि कराचा महसूल. या प्रश्नाचं उत्तर काय येतं? कराचा दर आणि कराचा महसूल. पुढचा प्रश्न बघा. महसूल तूट वाढल्याने काय होते? प्रश्न काय आहे? महसूल तूट वाढली तर काय होईल? 2 प्रकारच्या तूट असतील, एक महसुली तूट, एक भांडवली तूट. आपण महसुली तूट बघू. महसुली उत्पन्न मायनस महसुली खर्च, याच्यामधून जे भेटेल ती असते महसुली तूट. महसुलीची काय? महसुलीचा किती खर्च झाला आणि किती महसुलीमधून उत्पन्न भेटलं याच्यामधील अंतराला आपण काय म्हणतो? महसुली तूट. म्हणजे काय होतंय की गव्हर्नमेंटकडे महसूल कमी जमा होतोय आणि त्यांचा खर्च जास्त होतोय. महसुली उत्पन्नाचे 2 प्रकार पडतात. एक होतं कर्ज उत्पन्न आणि करेतर उत्पन्न. हे काय? उत्पन्नाचे प्रकार. आणि दुसरा आहे खर्च. कर उत्पन्न म्हणजे काय? सरकार जेवढे पण कर घेईल ते उत्पन्न पुढे जाणार आहे महसूल उत्पन्नामध्ये. आणि कर सोडून गव्हर्नमेंटला जे व्याज भेटतं, जो नफा भेटतो, जे लाभांश भेटतं, ते सगळे पुढे जातं करेतर मध्ये. आणि खर्च काय असतो? महसुली खर्च काय असतो? तर लोकांना देण्यात येणारं पेन्शन, अनुदान, या सगळ्या गोष्टी पुढे येतात महसुली खर्चामध्ये. पेन्शन आणि अनुदान हे कशात येतं? खर्चामध्ये. हे कशात येतं? उत्पन्नामध्ये. हा खर्च ह्या उत्पन्नापेक्षा जास्त झाला तर आपण काय म्हणतो? महसुली तूट. मग हा खर्च भागवण्यासाठी सरकार काय करेल? चालू खर्चासाठी कर्ज घेईल. बरोबर? समजलं तुम्हाला? तर मग महसुली तूट वाढल्यानंतर सरकारला काय करावं लागेल? कर्ज घ्यावे लागेल. 60 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असतं? महसुली तूट वाढल्यास काय करावं लागेल? चालू खर्चासाठी कर्ज घ्यावे लागेल. पुढचा प्रश्न बघा. भारतात सर्वप्रथम जेंडर बजेट कधी सादर करण्यात आले? काय विचारलंय? जेंडर बजेट कधी सादर करण्यात आले? जेंडर बजेट म्हणजे काय असतं? आपल्या बजेटमध्ये महिलांसाठी काही विशेष तरतुदी करणे, यालाच आपण काय म्हणतो? जेंडर बजेट. तर हे जेंडर बजेट 2005-06 मध्ये सर्वप्रथम सुरू करण्यात आले होते. आणि सुरू केलं होतं त्या काळचे अर्थमंत्री कोण? चिदंबरम, पी चिदंबरम यांनी हे जेंडर बजेट भारतात सर्वप्रथम सुरू केले होते. पुढचा प्रश्न बघा. सार्वजनिक वित्त या विषयावर पेपर आहे, टॉपिक वरचा. तुम्हाला माहितीच पाहिजे. महसुली तूट म्हणजे आपण मगाशी काय बघितलं? महसूल उत्पन्न आणि महसूल खर्च यातला फरक म्हणजे काय असेल? महसुली तूट. राजकोषीय तूट म्हणजे काय असेल? तुमचं एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च याच्यामधला फरक. म्हणजे
राजकोषीय तूट काय असेल मग? कर्ज व्याजासह एकूण खर्च व उत्पन्नातील फरक. प्राथमिक तूट काय असेल? व्याज केल्यानंतर मिळणारी जी तूट असते तिला काय म्हणतो आपण? प्राथमिक तूट. आणि प्रभावी राजकोषीय तूट काय असते? आपण जे अनुदान देतो ते अनुदान काढून घेतल्यानंतर येणारी तूट म्हणजे काय? प्रभावी राजकोषीय तूट. या प्रश्नाचं उत्तर काय येतं? एकचं काय आहे? 3, दोनचं 2. ऑप्शन येतं ऑप्शन नंबर 1 हे ऑप्शन. समजतंय? महसुली तूट म्हणजे काय? महसूल उत्पन्न आणि महसूल खर्च यातील फरक. राजकोषीय तूट काय? कर्ज व्याजासह एकूण खर्च व उत्पन्नातील फरक म्हणजे खर्च आणि उत्पन्नातील फरक पण टोटल खर्च जे काय असेल राजकोषीय तूट. प्राथमिक तूट म्हणजे काय? तुटीमधून जर तुम्ही व्याज काढून टाकलं तर त्याला काय भेटेल? प्राथमिक तूट. आणि प्रभावी राजकोषीय तूट म्हणजे काय? अनुदान दिल्यामुळे जी तूट येते, अनुदान काढून घेतल्यानंतर जी तूट येईल तिला काय म्हणायचं? प्रभावी राजकोषीय तूट. पुढचा प्रश्न बघा. प्राथमिक क्षेत्र कर्जाबद्दल काय खरे आहे? प्रश्न काय आहे? प्राथमिक क्षेत्र कर्जाबद्दल काय खरे आहे? म्हणजे प्राथमिक क्षेत्रामध्ये अशा कुठल्या क्षेत्रांचा समावेश होता ज्याच्यामध्ये आपण प्राथमिक क्षेत्र कर्ज असे म्हणतो? तर शेतकऱ्यांना आणि कृषी क्षेत्राला दिलेले कर्ज बरोबर आहे. सूक्ष्म लघु उद्योगांना दिलेले कर्ज बरोबर आहे. निर्यात कर्ज बरोबर आहे. आणि अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी दिलेले कर्ज हे पण बरोबर आहे. म्हणजे प्राथमिक क्षेत्रात दिलेल्या कर्जामध्ये या चौघांचाही समावेश होतो. म्हणून प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व बरोबर. आणि या सर्व क्षेत्रांना मिळून आपल्याला किती टक्के कर्ज द्यायचंय? 40%. त्याचं डायव्हर्जन पण केलेलं आहे पण ते आपण पुढचं काही त्याच्यामध्ये बघू. आता फक्त लक्षात ठेवा प्राथमिक क्षेत्रामध्ये या चारही गोष्टींचा समावेश होतो. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते विधान काय विचारलंय? बरोबर आहे. भारतात सर्व बँकांना रोख राखीव रक्कम म्हणजे CRR ठेवणे बंधनकारक आहे. काय? CRR ठेवणे प्रत्येक बँकेला बंधनकारक आहे. हे बरोबर आहे. रोख राखीव रक्कम CRR ठेवण्याचा अधिकार मौद्रिक धोरण समितीला आहे. हे बरोबर आहे का? लक्षात ठेवा काय CRR म्हणजे काय? कॅश रिझर्व्ह रेशो. हा काय करावा लागतो? सर्व बँकांना पुढे जमा करावा लागेल RBI कडे. म्हणजे सर्व बँकांना हा जमा करणे बंधनकारक आहे. कुठल्या? अनुसूचित बँकांना. पण CRR ठरवण्याचा अधिकार मौद्रिक धोरण समितीला नसून तो कोणाला आहे? RBI ला. 1934 च्या कायद्यामध्ये CRR ठरवण्याचा अधिकार कोणाला दिला होता? RBI ला. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर A बरोबर आणि ब चूक. म्हणून ऑप्शन येतं ऑप्शन नंबर 3 अ बरोबर आणि ब चूक. समजलंय? पुढचं बघा शेवटचं. NDP नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे काय? म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पन्न म्हणजे काय? एक असतं GDP, त्याला आपण काय म्हणतो? ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. आणि असतं एक असतो NDP म्हणजे काय? नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. हा काय? ग्रॉस. हा काय? नेट. उत्पादन घेण्याकरता जे आपण उत्पादनाचे साधनं वापरतो त्यांच्यामध्ये जो घसारा होणार आहे तो वजा केला तर आपण पुढे पोहोचतो NDP वरती. म्हणजे GDP मधून जर आपण घसारा वजा केला तर आपल्याला काय भेटते? NDP. आपल्याला हेच उत्तर बघायचंय. काय? NDP म्हणजे काय? GDP मायनस घसारा म्हणजे NDP. याचं पहिलंच उत्तर येतं काय? GDP मायनस घसारा बरोबर NDP. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण सगळ्या प्रश्नांचं इकॉनॉमिक्सचं आपण एक्सप्लेनेशन बघितलं आहे. आशा करतो तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. तुम्हाला भविष्यातले जे परीक्षा होणार आहे आपल्या टेस्ट सिरीज बाकीची
आज पहिला झालेला आहे, अजून आपले 4 पेपर आहे. त्या सगळ्यांसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा.